माईसाहेब अहो ताईसाहेब बाहेर बाहेर. अगो काय झाले बाहेर? अहो विठू काकांच्या सौभाग्यवती सुभद्रा काकू आले. बाई झाले झाले आता आता माधवाच्या लग्नाच्या निमंत्रणावरून मोठे कीर्तन होणार आहे आज. पण मला सांगा ताई, अहो त्यावेळी शक्य तरी होते का? अगो शक्य काय, मुळात लग्नच होते की नाही अशी अवस्था होती. नाहीतर काय. पण आता हे कसे समजवायचे त्यास? अगो हेच कशाला, कुठलीही गोष्ट सुभद्रा वहिनीला समजवायची म्हणजे मोठाच विषय. हिचे म्हणजे ही म्हणेल ती पूर्व दिशा आणि ती दाखवेल तो पृथ्वीचा मध्य. कल्याण आहे आता तर कल्याण आहे. अहो त्या एकटेच नाही आलेल्या, बरोबर त्यांचा मुलगा रावजी, सून, सगुण सोबत नातू पण आलाय अनंता. सगळा फौज फाटा घेऊन आलेत. अरे देवा, आता या सगळ्यांची समजूत कशी काढायची? अगो आता चांगला घसघशीत मानपान करावा लागेल. वर नागदुर्या त्या वेगळ्याच. तुम्ही मोठ्या असं करत आरती ओवाळावी लागेल. आणि मी तुमच्या सगळ्यात धाकटी म्हणजे येता जाता त्या माझ्यावरच घसरणार. तुझ्यावर कसली, माझ्यावरच घसरणार आहे ती. अगो मीच मोठा अडसर आहे ना. भाऊजींना आणि माईला गुंडाळायस किती वेळ लागतोय तीस. लहानपणी विठू काकांनीच माधवाचे प्राण वाचविले अशी एक ओळ म्हटली की झाले सगळे. माईने आणि भाऊजींनी सगळ्या कारभारावर तुळशी पत्र ठेवलेच म्हणून समज. पण मी आहे ना इथे खमकी, त्याचे काय? अहो ताई, अहो आपण इथे काय बोलत बसलोय? बाहेर चला, नाहीतर वर्दी आली तरी स्वागताला कोणीच आले नाही असे म्हणतील त्या. चला 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 चला. देवा काय वाढून ठेवलंय पुढे, देवालाच माहिती हो. भटजी काही येत आहेत की नाही आतमध्ये? काय झाले भाऊसाहेब, आपण सगळे असे का उभे आहात? कोणी विशेष या वयाचे आहे काय? हो विशेषच. तुझी सुभद्रा काकू. सुभद्रा काकू येत आहेत? सुभद्रा काकू म्हणजे कोण? जमदग्नी म्हणजे ते जाळ काढणारे मुनी. हो तेच ते. म्हणजे त्या सुभद्रा काकू जमदग्नी आहेत. म्हणजे नेमकं त्या काय करतात? म्हणजे त्या मुलांना खूप मारतात, ओरडतात आणि मोठ्या शिक्षा देतात. हे गप्प बस रे रमा, तू त्यांच्या समोर जाऊ नको हा, नाहीतर ते तुला देऊ का एक रट्टा. उगाच कशाला घाबरवतोय तिला? गप्प बस आता. काय झाले पांडुरंग? हा मंडळी कुठे आहेत? बैलगाडी मधले सगळे सामान काढून घेतलेस ना आतमध्ये? वय मालक, समज सामान काढून घेतलं, पण काकू बाहेरच बसल्यात, आतमध्ये यायला तयारच नाहीयेत. अरे देवा. माई एक काम करा, तुम्ही जा बाहेर. ताई तुम्ही सुद्धा जा. मोठेपणे जरा समजावून सांगा. बाबा पोता करून कसे तरी ती वरात आतमध्ये घेऊन या, मग आम्ही बघतो काय करायचं ते. बर.